श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. देवघरातील मंगल कलश जो आहे त्या कलशावरील नारळाला कोंब फुटणं हे शुभ की अशुभ याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, आपण अनेक जणांच्या देवघरात मंगल कलशची स्थापना केलेली असते. या मंगल कलशाच्या नारळावरील जो नारळ आहे त्याला कोंब जर आला तर त्याचे संकेत हे शुभ आहेत की अशुभ आहे तेच या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. कुठल्याही धार्मिक कामासाठी, धार्मिक विधीसाठी नारळाला इष्टस्वरूप प्राप्त असतं. लक्ष्मी, गणपती किंवा विष्णूचं स्वरूप म्हणून हे श्रीफळ जे आहे ते पूजलं जातं. अगदी बघा, ओटी जरी भरायची असली तरी देखील नारळाचा वापर आपण करत असतो. कोणतीही पूजा या नारळाशिवाय ही पूर्णत्वास जात नाही. नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचं स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा ही मनात ठेवत आपण प्रत्येकजण त्याची आराधना करतो. अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी घटावरही नारळ स्थापन केला जातो. बघा, घट म्हणजेच काय तर तो कलश जो आहे त्या कलशावर नारळ असतो. अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळं कोंब फुटतो. अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचं रोप जे आहे ते उगवण्यासही सुरुवात होते. तर बघा, तर नारळाला कोंब फुटणं अतिशय शुभ संकेत मानला जातो. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही स्वरूपात एका नव्या जीवाची आयुष्याची सुरुवात होणं हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. अध्यात्मामध्येही नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जादायी आणि सकारात्मक क्रिया म्हणून पाहिलं जातं. ही नारळाला कोंब फुटणं, नारळाला कोंब येणं म्हणजे प्रगतीचं चिन्ह समजलं जातं. त्यामुळं नारळाला कोंब फुटणं हे शुभ असल्याचं मानलं जातं. आपल्या सर्वांना माहीत आहे की नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळं बघा, आपण आपल्या घरात हा मंगल कलश जो आहे तो भरून ठेवत असतो. आपल्या कुलदेवीच्या वाराला किंवा बघा मंगळवारी, पौर्णिमेला आपल्या देवघरात या मंगल कलशाची स्थापना करत असतो. तर बघा, एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मानला जातो. तर बघा, या आर्थिक स्थिती याने सुधारते असं म्हटलं जातं. त्याचबरोबर असं देखील म्हटलं जातं, नारळाचं रोप हे विष्णू आणि लक्ष्मीनं पृथ्वीवर आणलं होतं. बघा, त्यासोबत कामधेनू, नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्षही म्हटलं जातं. यामुळे बघा, नारळाला कोंब येण्याचा संबंध हा साक्षात विष्णूंच्या आशीर्वादाशी जोडला जातो. त्यामुळे नारळाला कोंब येणं हे अतिशय शुभ संकेत आहे. यामुळे त्या घराची प्रगती होत असते, घरात सुख समृद्धी येत असते. माता लक्ष्मीसोबतच श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद त्या घरात राहत असतो आणि घरात एक सकारात्मक ऊर्जा तयार होत असते. त्यानंतर प्रश्न येतो तो म्हणजे या कोंब आलेल्या नारळाचं नंतर काय करावं. तर बघा, तुमच्या जवळपास जर कुठलं मंदिर असेल, तिथे जर जागा असेल तर तिथे तुम्ही हा नारळ जो आहे तो तुम्हाला जमिनीत लावायचा आहे. किंवा अगदी तुम्ही तुमच्या शेतात जरी हे नारळ लावला ना तरी चालणार आहे. तो एक माता लक्ष्मीचं आणि श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद म्हणून तुम्ही लावायचा आहे, जेणेकरून तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा आणि श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद राहणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या देवघरात बघा, मंगळवारी किंवा शुभ दिवशी तुमच्या कुलदेवीच्या वाराला पुन्हा मंगल कलशाची स्थापना करू शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.